संत ज्ञानेश्वर माऊलींना अखंड या विश्वाची माऊली म्हटलं जातं. त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराजांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हटलं जातं. कारण या अखंड विश्वाचं गुरु होण्याची ताकद, अखंड विश्वाला ज्ञान देण्याची ताकद संत तुकाराम महाराजांच्या आणि आजही आहे. आणि त्याचप्रमाणे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना म्हटलं जातं. त्यांच्याकडे शांतता आणि क्षमा करण्याची ताकद सगळ्यात जास्त आहे. आणि शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचं कार्य फार मोठे. प्रत्यक्षात भगवान श्री हरिविष्णूंचा अवतार आहे. विचार करा, संत ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतल्यानंतर 200-250 वर्षानंतर संत एकनाथ महाराज समाधी विवरामध्ये आळंदीला गेलते आणि ज्ञानेश्वरीची दुरुस्ती केली. 3 दिवसात होते. एवढा मोठा अधिकार संत एकनाथ महाराजांचा. आणि अशा संत एकनाथ महाराजांच्या जीवनातले एक प्रसंग आपण ऐकणार आहोत की एवढी भक्ती त्यांची की संत एकनाथ महाराजांच्या वरती 700 रुपये कर्ज झालतं या पैठणमधल्या सावकाराचं. आणि प्रत्यक्षात भगवंतानं त्या ठिकाणी येऊन हे कर्ज फेडलेलं होतं. हा प्रसंग आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत की अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी येईल की भगवंताच्या भक्तीचं आपल्या डोळ्यात नक्की पाणी येईल हा प्रसंग ऐकून की संतांच्या भक्तीचं कर्ज फेडण्यासाठी भगवंत कशा प्रकारे आले. मित्रांनो, हे चमत्कार जे आहेत संतांनी केले नाहीत तर देवांनी संतांसाठी केले. आणि त्यासाठी व्हिडिओ आज नक्की शेवटपर्यंत पहा. आणि जय जय रामकृष्ण हरी अशी कमेंट आम्हाला जरूर द्या. आपण चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि ज्या गावातून व्हिडिओ पाहताय, कारण आपण जे राहतो ती भूमी आपल्या स्वर्गाहून सुंदर असते. त्यामुळे गावाचा आपला अभिमान पाहिजे म्हणून त्या गावाच्या नावानं आम्हाला कमेंट नक्की करा आणि विश्वासानं व्हिडिओ पहा. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. संत एकनाथ महाराजांचे आई वडील लहानपणीच गेले, देहांत झाला. आजोबांनी सांभाळ केला चक्रपाणी यांनी. अफाट असं ज्ञान त्या ठिकाणी संत एकनाथ महाराजांना होतं. आणि मित्रांनो, संत एकनाथ महाराज गरीब नव्हते. 1200 एकर जमीन संत एकनाथ महाराजांना होती. 1200 एकर. घरी अनेक नोकर होते. आणि संत एकनाथ महाराजांचा एक नेम होता की दररोज कितीही लोक येऊ द्या, त्या सगळ्या लोकांना जेवण संत एकनाथ महाराज देत होते. सगळ्या जाती धर्मात. त्यांच्या वाड्यामधला रांजून 21 फूट खोल होता आणि 1 खंड रुंद लोकांना पाणी पिण्यासाठी. 1200 एकरातून जी मिळालेली धनधान्य सगळं हे सगळं गोरगरिबांना दररोज वाटलं जात होतं. बघा, कीर्तनाला सुद्धा हजारो लोक यायची की या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष भगवंत त्या ठिकाणी टाळ वाजवत होते. प्रत्यक्ष भगवंत संत एकनाथ महाराजांच्या कीर्तनात. विचार करा, एवढा मोठा भक्तीचा अधिकार. आणि जेवढी कीर्तनाला लोक आल्यात त्यांना दररोजचं काही ना काही वाटप असायचं. एखाद्या दिवशी हरभऱ्याची डाळ वाटावी, तर एखाद्या दिवशी गुळ वाटावा, एखाद्या दिवशी ज्वारी वाटावी. म्हणजे जे काय धान्य आपल्या घरातलं हे गोरगरिबांना वाटलं जात होतं. असं दिवसामागून दिवस चालले होते. आणि संत एकनाथ महाराजांचा जो कारभार आहे सगळा पाहण्याचं काम श्रीखंड्या करत होते. प्रत्यक्षात भगवंताचा अवतार. याच्यावरती एक व्हिडिओ बनवलाय मी, परंतु या ठिकाणी थोडक्यात सांगतो की श्रीखंड्या या ठिकाणी व्यवहाराचं काम करत. आता सगळं धनधान्य वाटून झालं सगळं. आणि येणाऱ्या महिन्यामध्ये लोकांना जेवण घालण्यासाठी पैसाच नव्हता. संत एकनाथ महाराजांनी श्रीखंड्याला विचारलं, अरे ह्या महिन्यात काय तजवीज होईल का लोकांना जेवण घालण्याची. श्रीखंड्याने सांगितलं, आपला हिशोबाचा सगळा ताळमेळ बिघडलाय. जे आहे ते आपण वाटून टाकला तर आपला कर्ज घ्यावं लागेल तरच आपण लोकांना जेवण घालू शकतो. संत एकनाथ महाराजांनी पैठणमधल्या त्या गावातील एका सावकाराकडून त्यावेळी विचार करा 700 रुपयाचं कर्ज घेतलं शेकडो वर्षापूर्वी. परंतु कीर्तनाला येणारे प्रत्येक जणाला त्या ठिकाणी जेवण घातलं आणि तो नियम मोडून दिला नाही. आता दिवसामागून थोडेसे दिवस निघून गेले आणि त्या गावातला जो सावकार आहे त्याच्या घरी एक मित्र आला सावकार. त्या ठिकाणी हिशोब चाललेला होता आणि 700 रुपयाचा तो आकडा पाहिल्यानंतर त्या मित्राने विचारला, हे 700 रुपये कोणाला दिले. त्या सावकाराने सांगितलं, अरे आमच्या गावातले एक संत आहेत, संत एकनाथ महाराज. दररोज गावात लोकांना जेवण घालतात, कीर्तनाला येणाऱ्या त्यांना वाटतात आणि त्यांना पैशाची जरा चणचण भासली म्हणून मी 700 रुपये कर्ज दिले. आता हे ऐकल्यानंतर या सावकाराचा जो मित्र होता त्याची बुद्धी बरोबर नव्हती. तो दुसऱ्यावर जळणारा होता, तो नास्तिक होता. तो त्या ठिकाणी म्हणला, अरे तू जे 700 रुपये त्या संत एकनाथ महाराजांना दिलेत ना ते बुडले म्हणून समज. त्यांचा काळ बुडिताकडे चाललाय. आता जमिनीत काय एवढं पिकत नाही, येण्यापेक्षा देणं मोठं झालंय. तुझं 700 रुपये बुडलं म्हणून समज बाबा आता म्हणला. असं फुगून दिलं त्या सावकार. पण काय सांगता, सावकाराला खरं वाटलं आणि सावकार त्या ठिकाणी संत एकनाथ महाराजांना 700 रुपये मागण्यासाठी घरी गेला. घरी गेल्यानंतर
संत एकनाथ महाराजांनी समजून सांगितलं, आमचा थोडासा ह्या महिन्यात ताळमेळ हिशोबाचा बिघडलाय आमचा, परंतु तुमचे 700 रुपये जमा करण्याचं माझं काम चालू आहे, मी आलं की तुम्हाला 700 रुपये देऊन टाकतो. परंतु या सावकाराच्या मित्रांनी सांगितलं होतं की पैसे मिळणार नाही. संत एकनाथ महाराज बुडिताकडे चालल्यात. आता सावकार काय ऐका ना, तो म्हणला, अहो तुमच्याकडे कसलं 700 रुपये यायच्यात, तुम्ही माझं द्यायचा, मला 700 रुपये पाहिजेत, काही बी करा. संत एकनाथ महाराज सांगत होते, अहो 700 रुपये मी जमा करून देणार थोड्या दिवसात, जा तुम्ही, काही काळजी करू नका. परंतु सावकार हट्टाला पेटला होता, सावकारला विश्वास नव्हता आणि हा सावकार त्या ठिकाणी संत एकनाथ महाराजांना म्हणाला. कारण त्या सावकारला माहित होतं की संत एकनाथ महाराज पांडुरंगाचे फार मोठे भक्त आहेत. विचार करा, हा लालची सावकार त्या ठिकाणी म्हणाला की महाराज तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहात ना, मग पांडुरंगाची शपथ घेऊन मला सांगा की जोपर्यंत माझे 700 रुपये देत नाही तोपर्यंत अन्न तुम्ही खायचं नाही, त्याच वेळेला तुम्ही पैसे देऊ शकताल. आणि संत एकनाथ महाराजांनी हे शब्द ऐकले सावकाराचे आणि म्हणाले, अहो सावकार दादा, नुसतं अन्न नाही तर मी पाणी सुद्धा पिणार नाही, तुमचं पैसे दिसत. आणि हा लालची सावकार पैठणच्या त्या संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातून निघून गेला. आणि काय हो, भगवंताचं नामस्मरण चाललं होतं, दररोजची भगवंताची पूजा चालू होती आणि संत एकनाथ महाराजांनी अन्न आणि पाणी सोडलं बघा. पैशाची जमावजमाव चालू करायला लागली. पण ते विचार करा, शेकडो वर्षाचा काळ, त्यावेळी 700 रुपये म्हणजे ही रक्कम फार मोठी होती. आणि इकडे पांडुरंगाला काळजी पडली, भगवंताला पंढरपूरला, की माझा भक्त पैठणमध्ये उपाशी आहे. आणि संत एकनाथ महाराजांची एवढी अफाट भक्ती होती की भक्ताचं कर्ज, आणि या कर्जानं देवालाही त्या ठिकाणी झुकावं लागलं होतं. आणि पंढरीचा पांडुरंग चौथ्या दिवशी त्या रात्री एका नोकराचं रूप घेतलं आणि प्रत्यक्ष भगवंत पांडुरंग या पैठणमध्ये आले हो. आणि गेले सावकाराच्या घरी. रात्रीची वेळ होती. सावकारला आवाज दिला, ओ सावकार दादा, दरवाजा उघडा. संत एकनाथ महाराजांनी मला पाठवले तुमचे 700 रुपये देण्यासाठी. आता सावकाराची पत्नी जागी झाली, म्हणली एवढ्या रात्रीचं संत एकनाथ महाराजांचा माणूस पैसे द्यायला आलाय. वाड्याचा दरवाजा खोलला सावकाराचा. केस वाढलेली होती, थोडीशी मळकट कपडे त्या ठिकाणी घातलेली होती की नोकर दिसावं म्हणून भगवंतानं. आणि 700 रुपये त्या ठिकाणी त्या सावकाराला दिले आणि सांगितलं, सावकार दादा तुमची सही करा खाली की पैसे पोचले म्हणून, मला ही चिठ्ठी माझ्या मालकाला नेऊन द्यायची. आणि सावकाराने चिठ्ठी दिली बघा, 700 रुपये पोचले म्हणून सही करून. आणि अखंड विश्वाचा मालक पंढरीचा पांडुरंग संत एकनाथ महाराजांच्या घरी गेले. आणि जी ज्ञानेश्वरी होती दररोजची वाचणारी, त्या ज्ञानेश्वरीच्या पानामध्ये ही चिठ्ठी ठेवली हो. आणि भगवंत त्या ठिकाणी निघून गेले. आता सावकाराची पत्नी इकडे जागी झाली की संत एकनाथ महाराजांचा माणूस एवढ्या रात्री पैसे द्यायला. आणि ही जी सावकाराची पत्नी होती चांगली होती बघा. सावकाराची पत्नी त्या सावकाराला म्हणू लागली, अहो तुम्हाला लाज आहे का, एवढं पैशाचं लालची झाल्यात. अहो शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज, की देवही त्यांना भेटा येतो, देव कीर्तनात टाळ वाजवतो. अशा महाराजांच्या वरती, अशा देव माणसावरती तुमचा विश्वास नाही. देवाची शपथ घ्यायला लावली त्यांना, म्हणून त्यांचा माणूस तुमचं पैसे देण्यासाठी आलाय. अहो लवकर जा त्यांच्या घरी. शांती ब्रह्म त्यांना म्हणतात, ते तुम्हाला क्षमा करतील. त्यांच्या पायाशी नतमस्तक व्हा जाऊन, नाही ते ही सगळी सावकारकी जळून जाईल तुमची. सावकार घाबरला आणि सावकार संत एकनाथ महाराजांच्या घरी गेला बघा दुसऱ्या दिवशी लगेच. आणि संत एकनाथ महाराजांना सांगू लागला की तुमचा नोकर काल रात्रीचा आला, निम्या रात्रीचा, आणि 700 रुपये देऊन गेला हो, मला माफ करा, मी तुम्हाला पैशासाठी मागं लागलो तुमच्या जास्त. संत एकनाथ महाराज म्हणू लागले, अहो मी कुठं नोकर पाठवलाय. आणि संत एकनाथ महाराजांनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये पाहिलं तर त्या पानामध्ये चिठ्ठी लिहून ठेवलेली होती की 700 रुपये सावकाराने दिले म्हणून बघा. सावकाराची सही वगैरे मोहर त्याच्यावरती होती. आणि नंतर संत एकनाथ महाराजांच्या ध्यानात आलं की हा नोकर कोण आहे, हा नोकर आहे माझा पंढरीचा पांडुरंग. संत एकनाथ महाराज त्या सावकाराला सांगू लागले, अहो माझा नोकर नव्हता तो, तुमचं एवढं भाग्य मोठे की नोकर बनून अखंड या विश्वाचा मालक तुमच्या घरी आला हो, फार मोठं तुमचं भाग्य आहे. आणि संत एकनाथ महाराजांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. विचार करा, सावकार आपल्या दारात, एवढी क्षमाशीलता आणि नम्रता की संत एकनाथ महाराजांनी सावकाराच्या पायावरती आपलं डोकं ठेवलं बघा, एवढी नम्रता. म्हणून तर म्हटलं जातं संत एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म एकनाथ महाराज, शांती ब्रह्म. आणि सावकारलाही कळालं की भगवंत आपल्या घरी आले. सावकार त्या ठिकाणी माफी मागू लागला, माफ करा मला महाराज म्हणले. सावकार आपल्या घरी निघून गेला. मित्रांनो विचार करा की संतांची भक्ती एवढी मोठी हो की देवालाही यावं लागतं कर्ज फेडण्यासाठी. अखंड विश्वाचा मालक भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्ण संत एकनाथ महाराजांच्या घरी 12 वर्ष पाणी भरलं देवाने. विचार करा, 12 वर्ष पाणी भरलं. 30 वर्ष काम भगवान श्री हरिविष्णू देवांनी 3 रूपामध्ये केलं.
36 वर्ष, आणि शेवट वचन दिलं की मी शेवटपर्यंत तुमच्या घरी पाणी भरेल. आज सुद्धा नाथषष्टीला भगवंत त्या ठिकाणी राजनामध्ये एक कावड आणून टाकतात, त्यावेळी तो रांजण भरतो. हे शांती भ्रमत्व नष्ट करण्यासाठी कित्येकाने शिव्या दिल्या संत एकनाथ महाराजांना, राग येईल म्हणून थुंकले काही जण, तरी सुद्धा राग आला नाही. म्हणून तर शेकडो वर्षाचा काळ गेला, शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज म्हटलं जात. एवढी ताकद भक्तीची मित्रांनो. म्हणून लक्षात घ्या, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो की आपली भक्ती करण्याची एवढी ताकद नाही, त्यामुळे देव नाही म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही. आणि नाही जो म्हणतो तो नास्तिक असतो, कारण देव नावाची संकल्पनाच त्याला मान्य नसते. म्हणून मित्रांनो, मनापासून जर भक्ती केली तर आजही देवाला यावं लागेल तुमच्यासाठी आणि तुमच्या भक्तीसाठी. आपण ज्या वेळेला भगवंताचं नामस्मरण करतो मनापासून, हृदयापासून, त्यावेळी भक्तीचं कर्ज हे भगवंताच्यावर होतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी देवालाही यावं लागतं. तर मित्रांनो, हे ज्वलंत उदाहरण संत एकनाथ महाराजांचं आपल्याला जर आवडलं असेल तर आम्हाला जरूर कमेंट करा. जय जय रामकृष्ण हरी जरूर कमेंट करा. ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.